नमस्कार रसिक श्रोते हो. पद्मभूषण D.C. शाह म्हणजेच श्रीमान देवचंद छगनलाल शाह यांच्या जीवनपटाबद्दल आज आपण थोडक्यात पण बरीच काही माहिती जाणून घेणार आहोत. निपाणीचे भाग्यविधाता, मानवतावादी, दानशूर, श्रेष्ठ समाजसेवी, दिनोद्धारक, जनकल्याणाभिलाषी, शिक्षणप्रेमी, कर्मकठोर, अनुशासनप्रिय, धर्मानुरागी, लक्ष्मीपुत्र सरस्वतीचे उपासक, प्रशांतमूर्ती असे आणि जनसामान्यांचे दैवत, मध्यमवर्गीयांचे श्रद्धास्थान आणि आश्रयस्थान अशी कीर्ती असणारे, त्याचबरोबर थोऱ्या मोठ्यांचे स्नेही, सामाजिक, राजनैतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याचे प्रेरणास्थान म्हणजे D.C. शाह उर्फ श्रीमान देवचंद छगनलाल शाह असं नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते पांढरा शुभ्र शर्ट, साध्या पद्धतीने नेसलेले धोतर, हातात सोनेरी पट्ट्याचे घड्याळ, गोरेपणाला उठाव आणणारी बोटातील सोन्याची अंगठी, बेताची उंची, मध्यम शरीर बांधा, विशाल डोळे, चेहऱ्यावर प्रसन्न आणि सात्विक भाव, प्रांजळ साधेपणा आणि खर्जातील गोड आवाजात मार्मिक बोलणं, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी घनिष्ठ संबंधातून साठलेले अनुभवाचे सार, प्रगाढ माणुसकी, अखंड जपणारे दानशूरत्व, एकंदरीतच असं रूप डोळ्यासमोर उभं राहतं ते देवचंद भाई यांचं. पश्चिम महाराष्ट्रात तंबाखूचा राजा देवचंद शेटजी अशा नावाने ओळखले जाणारे, तर देशात तंबाखू सम्राट म्हणून D.C. शाह अशी ओळख असणारे श्रीमान देवचंद छगनलाल शाह. कोल्हापूर बेंगलोर या महामार्गावर कोल्हापूर नंतर येणारे कागल सोडले की 12-1 मैलांवर सरळ दक्षिणेला निपाणी शहर लागतं. निपाणीच्या पूर्वेला निपाणी सांगली रस्ता सुरू होतो. गाडी माळामाळांनी जाऊ लागते. ऑक्टोबर महिन्यातील माळ हिरवेगार झालेले असतात. पाऊस काळ नुकताच होऊन गेलेला असल्यामुळे कुठे जोंधळा, भुईमुग हा रानात पिकत असतो. गाईगुरे खाली मान घालून चरत असतात, तर कुठे मेंढरांचे बग्गेही चरताना दिसतात. गुराखी पोरं कशानं तरी खेळ मांडून रमून गेलेली दिसतात. त्यांच्या या खेळाकडे बघत बघत पाऊस काळात पोचलेल्या गाईगुरांवर नजर टाकत अकोळची वाट मागं मागं सरकत असते. ती कधी सरकते कळतच नाही आणि अवघ्या अर्ध्या पाऊण तासातच समोर दिसू लागतं ते अकोळ. अकोळमधील हे भैरवनाथ मंदिर. या मंदिराच्या शेजारी एक सुंदर घर. या घरात राहतात ते तंबाखू व्यापारी श्रीमान छगनलाल उगरचंद शाह. छगनलाल शाह यांचा जन्म जरी गुजरातमध्ये झालेला असला तरी त्यांचे सगळे बालपण अकोळातच गेले. त्यांची अकोळात तंबाखूची पेढी होती. तिची शाखा त्यांनी 1890 निपाणीत उघडली. दररोज घोड्यावरून अकोळ ते निपाणी आणि निपाणी ते अकोळ अशा फेऱ्या होत. माळरानावरून प्रवास करताना छगनलालजींच्या मनात अनेक मनसुबे चालत. मुलाबाळांचे कल्याण, पेढीचा उत्कर्ष आणि त्याचबरोबर अकोळ गावाचा विकास. छगनलालजी आणि सौ तानुबाई गावकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होत. अडीअडचणींमध्ये त्यांना मदत करीत. अकोळमध्ये पंत महाराज बाळकुंद्रीकर यांचे अनेक भक्त आहेत. गावकऱ्यांनी पंत मंदिरासाठी जमीन देऊ केली, तर छगनलालजींनी त्याकरिता भरपूर आर्थिक मदत केली. अशा या समाजप्रेमी तंबाखू व्यापारी छगनलाल उगरचंद शाह आणि धार्मिक वृत्तीच्या सौ तानुबाई यांच्या पोटी 6 मे 1912 रोजी
अकोळ येथे देवचंदजींचा जन्म झाला. अत्यंत संस्कारशील वातावरणामध्ये त्यांचे बालपण गेले. शाळेत ते दरवर्षी उत्तम गुणवत्तेने पास होत. त्यांचे अक्षर वळणदार, नेटके आणि टपोरे होते. बुद्धी तल्लख आणि स्मरणशक्ती उत्तम. याचमुळे विषयांचे आकलन त्यांना लगेचच होत असे. अंकगणित, भूगोल आणि इतिहास हे त्यांचे आवडीचे विषय. 1924 मध्ये सायकल ही तशी नवलाईची वस्तू. त्या काळी अकोळमध्ये सायकल चालवणारे एकटे देवचंदजीच होते. रोज निपाणीस ते सायकलवरून येत. शाळा नंबर 2 मध्ये गंगाधर हात्रोटे, कल्लाप्पा अण्णा कोठीवाले, भीमलाल छगनलाल आणि बंडू अण्णा नागावकर हे सहअध्यायी त्यांना मित्र म्हणून लाभले. मातोश्रींच्या इच्छेनुसार त्यांनी व्यवसायात लक्ष जरी घातलेलं तरी घरी खाजगी शिक्षकांच्या मदतीने मॅट्रिकपर्यंतच्या इंग्रजी शिक्षणाची तयारी त्यांनी केली. पुढील काळात उद्योग व्यवसाय सांभाळतच शिक्षण, समाजकार्य आणि राजकारण यात उत्तुंग यश यांनी संपादन केलं. पतीच्या सुखदुःखात समरस होणारी, जबाबदाऱ्यांचा भार हलका करणारी आणि संसारात सदैव स्मित आणि आनंदाचा सुगंध दरवळत ठेवणारी स्त्री ही खरी पत्नी. असे आदर्श पत्नीचे सर्व गुण साकार करणाऱ्या सौ अनुसूयाबाई म्हणजेच देवचंदभाईंच्या जीवनातील मूर्तिमंत मांगल्यच होत्या. गृहिणी सचिवः, सखी मित्रः, प्रिय शिष्या ललिते कलाविधी असे पत्नीचे सुंदर वर्णन कवी कालिदासाने केले आहे. श्री देवचंदभाई शाह यांच्या पत्नी सौ अनुसूयाबाई शाह यांचा ज्यांना परिचय आहे आणि ज्यांनी त्यांचं आदरातिथ्य पाहिलं आहे त्या सर्वांना कालिदासाचे हे वचन सौ अनुसूयाबाईंच्याच बाबतीत तंतोतंत लागू पडते याची खात्री झाल्या वाचून राहणारच नाही. सौ अनुसूयाबाई खऱ्या अर्थाने गृहिणी होत्या. पती जीवनाशी एकरूप झालेल्या, त्यांच्या सुखात आपले सुख मानणाऱ्या, दुःखात सहभागी होऊन दुःखाचा भार हलका करणाऱ्या अशा अनुसूयाबाई. 1933 साली देवचंदभाईंचा अनुसूयाबाईंशी विवाह झाला. सदैव हसरा चेहरा, धार्मिक वृत्ती, गोड बोलणे, कमालीचा नम्रपणा आणि साधेपणा, अंग मोडून काम करण्याची सवय या अनेक विविध सद्गुणांमुळे सौ अनुसूयाबाईंनी देवचंदभाईंच्या संसारात आगळे स्थान मिळवले होते. देवचंदभाईंचे घर म्हणजे सतत माणसांनी गजबजलेले. त्यात काही नातेवाईक असतील, काही बडे लोक असतील, तर काही छोट्या कामासाठी सहज म्हणून आलेले लहान सहान लोक असतील. पण अनुसूयाबाईंचा पाहुणचार आणि आदरातिथ्य कधीही कुणालाही कमी पडत नसे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, मानमरातब इतक्या हळूवार अंतःकरणाने त्यांनी टिपलेल्या की आपण जणू आपल्याच घरात आहोत आणि आपल्याच कुटुंबात वावरत आहोत असं प्रत्येकाला वाटायचं आणि प्रत्येक जण आपला परकेपणा क्षणार्धात विसरून जायचा. देवचंदभाईंना एकूण 3 कन्या, स्नेहलता, सुवर्णा, उज्ज्वला आणि एकुलता एक पुत्ररत्न किरण. या मुलांच्या लहानपणी त्यांचे करण्यात सौ अनुसूयाबाई यांचे दिवस मजेत जात. दिवसभर देवचंदभाई आपल्या उद्योगात व्यस्त आणि सौ अनुसूयाबाई या गृहरत्नांचे कोड कौतुक पाहण्यात दिवसभर घरात रमून जात. त्यांना तर मुलांचे करण्यात दिवसच पुरत नसे. मुले मोठी होतील तशी शिकू लागली, त्यांचे स्वतंत्र स्वभाव आकाराला येऊ लागले. त्यांचे एक स्वतंत्र विश्वच घरात उमलू लागले. विशेष हे की प्रत्येक मूल आपापल्या परीने अभ्यासात हुशार आणि नियमित होते. मुलांचे मानसशास्त्रीय प्रश्न, समस्या हे पुष्कळ आई वडिलांना छळत असतात. पण असे या घरी नाही. नियमित अभ्यास करून घेण्याचे कार्य अर्थातच सौ अनुसूयाबाई यांच्याकडे होते. संध्याकाळ झाली, मुले शाळेतून आली की त्यांना हातपाय धुवायला सांगत आणि त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे खाऊ पिऊ घालत आणि थोडा वेळ घरात किंवा घराच्या आसपास खेळायला सोडत. तासभर मुले खेळली की ज्याला त्याला अभ्यासाला बसवत.
देवचंदजींना आपल्या आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र सरकारने त्यांना मानद दंडाधिकारी हा बहुमान दिला. देवचंद शाह यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना अनेक थोरा मोठ्यांचा सहवास लाभला. आचार्य विनोबा भावे, पुरुषोत्तम दास टंडन, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, बी.डी. जत्ती, बी. शंकरानंद, देवराज अरस, निजलिंगप्पा, सका पाटील, बॅरिस्टर नाथ पै, छत्रपती शहाजी महाराज, जनरल माणेक शा, लेफ्टनंट जनरल थोरात, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, चंद्रकांत मांढरे, भाई माधवराव बागल, शंकरराव किर्लोस्कर. याचप्रमाणे काही व्यापारी जवेरीबाई पटेल, मनोहरभाई पटेल, मणिभाई पटेल आणि त्यांच्याच बरोबर मोहनलाल हरगोविंददास भाई यांसारख्या अनेक लोकांचा त्यांना सहवास लाभला. श्री देवचंद भाईंचे व्यक्तिमत्व मनोहर होते. शांत स्वभाव आणि जीवनातील सर्वत्र समतोल साधण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस सहजासहजी त्यांचा स्नेही व्हायचा. पेढीवर, एखाद्या संस्थेच्या कारभारात किंवा समारंभाच्या वेळी श्री देवचंद भाई एकाच वेळी विविध कामं करत असताना दिसायचे. पण कामाचा कितीही ताण पडला तरी ते प्रक्षुब्ध होत नसत. पेढीवर असताना ते एकीकडे तंबाखूची प्रतवारी ठरवत असत, आलेल्यांचे कुशल विचारत आणि अधूनमधून तातडीचा पत्रव्यवहार तर होतच असे. त्याचबरोबर टेलिफोन घेत असत. पण हे सर्व करत असताना ते संत्रस्त होऊन कुणालाही लागट शब्द बोलत नव्हते की कुणाला दटावत नव्हते. कोणत्याही बिकट प्रसंगी त्यांची समाधानी वृत्ती बिलकुल ढळत नसायची. आत्तापर्यंत निपाणीला त्यांच्या निमंत्रणावरून काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्र सरकारचे मंत्री, राज्य सरकारचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही आणि त्याचबरोबर कला आणि साहित्य क्षेत्रातील थोर लोक अशा अनेक व्यक्तींनी निपाणीला भेट दिली आहे. त्या प्रत्येक वेळी त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यापासून तो त्यांना निरोप देण्यापर्यंतची अनेक जबाबदारीची कामं स्वतः देवचंद भाई पार पाडत असत. पण प्रत्येक वेळी कोणतेही लहान मोठे काम करताना त्यांची वृत्ती नेहमीच प्रसन्न आणि उत्साही, त्याचबरोबर समतोली होती. आमदार देवचंद शाह यांचा निरअहंकारी स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक विशेष आकर्षक अंग होतं. संपत्ती आणि तदअनुषंगिक सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही श्री शाह यांना गर्वाने कधीही स्पर्श केला नाही. वास्तविक त्यांच्याजवळ सर्व गुण आणि विशेषतः नम्रता असल्यानेच संपत्तीने त्यांचा आश्रय घेतला असे म्हणणे योग्य होईल. परिपक्व फळाने लगडलेले झाड नम्र व्हावे त्याप्रमाणे श्री शाह यांच्या अंगच्या गुणभाराने त्यांची मूळची रजुवृत्ती नम्र झाली होती. एखाद्या अपरिचित माणसाने त्यांना पाहिले तर ते श्रीमान आहेत असे त्याला वाटणारच नाही. इतकी त्यांची वागणूक साधी, सरळ आणि नम्र होती. सार्वजनिक जीवनात वावरताना हजारो व्यक्तींशी त्यांचा संबंध येत असे, पण त्यांनी कोणाचाही कधीही अनादर केला नाही किंवा केवढ्याही पेच प्रसंगात आपली नम्रताही सोडली नाही.
विद्येप्रमाणे लक्ष्मीही विनयेने शोभते हे त्यांनी आपल्या हितकर आणि नम्र वागणुकीने दाखवून दिले. देवचंदजींचे सर्वात मोठे वैभव म्हणजे त्यांनी जोडलेली माणसे. राज्यकारभार, साहित्य, वृत्तपत्र व्यवसाय, कला, व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण, व्यवस्थापन, नागरी कारभार इत्यादी आणि इतर स्तरातील अक्षरशः हजारो लोकांना त्यांनी आपल्या नम्र, उदार आणि सहाय्यक वागणुकीने आपलेसे केले होते. देवचंदजींच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस त्यांच्या विशाल कुटुंबात सामीलच होत असे असा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. माणसे जोडण्याची ही अद्भुत कला हा देवचंदजींचा सर्वात मोठा गुण होता असं म्हटलं पाहिजे. कारण या गुणामुळेच व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण, राजकारण, समाजकारण इत्यादी विविध क्षेत्रात देवचंदजींचे कार्य इतके विशाल होऊ शकले. देवचंदभाईंची धर्मनिष्ठा अढळ होती. परमेश्वरावरील नितांत विश्वासामुळे त्यांना अत्यंत बिकट प्रसंगातही असामान्य मनोधैर्य लाभे. जीवनात आपण विविध व्यवसाय आणि विविध कार्य करतो, पण अखेर आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण निमित्त मात्र असून करता करविता तोच आहे अशी त्यांची भावना होती. या उदात्त भावनेने देवचंदजी कोणतेही कार्य हाती घेत होते. म्हणूनच त्यांच्या कार्याचा पाया श्रद्धायुक्त, समाजहितैषी आणि भव्य होता. धर्म म्हणजे दिवसातला थोडा वेळ करायचे अनेक नसून परमेश्वरावरील श्रद्धा आणि त्याची दयाबुद्धी ही जीवनातील सर्वच अंगात प्रतीत झाली पाहिजे अशी श्री देवचंदजींची भावना होती. म्हणूनच ज्ञानेश्वरांच्या पुढील ओळी म्हणजेच देवचंदजींचा जीवनाविषयक दृष्टिकोनच असं म्हणायला हवं. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात. महाराष्ट्रातील गुजराती समाजाची दोन ठळक वैशिष्ट्ये म्हणजे व्यापारी वृत्ती आणि धार्मिक वृत्ती ही देवचंदजींच्या मध्ये अगदी व्यवस्थित दिसून येतात. मातोश्री तानुबाईंची धर्मनिष्ठा विशेष होती. त्यांनी निपाणी बस्तीस कर्पूरब्रासचा ध्वजरथ करून दिला. आपल्या कन्येच्या नावाने 52 जिनालय मूर्ती आणि 1 खोली बांधून दिली. हीच धर्मनिष्ठा परंपरा देवचंदजींनी सांभाळली. पहाटे 5:30 वाजता उठून देवपूजा आणि सकाळ संध्याकाळ नामजपाचा मंत्र हा नेम कधीही सोडला नाही. आपल्या हातून होईल तेवढे सहाय्य इतरांना देत राहणे हेच आपले मुख्य कार्य आहे असे देवचंदजी मानित असल्याने त्यांच्या सहाय्य गंगेत हजारो लोक आतापर्यंत पावन झाले आहेत. कधी ते आपत्तीने उद्ध्वस्त झालेला कुणाचा संसार उभा करून देत, तर कुणाच्या उतरत असलेल्या व्यापाराची घडी नीट बसवून देत. कुणाला परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी ते मदत करत, तर कुणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करून ते त्याला आधार देत असत. अशा अनेक वर्षांच्या स्नेहाने त्यांनी विविध स्तरातील हजारो लोकांचे अलोट प्रेम संपादन केले होते. श्री देवचंद शाह छात्रालय कागल ही संस्था सुरू करतानाची उद्दिष्टे पाहण्यासारखी आहेत. अस्पृश्यतेचे उच्चाटन करून समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, सुसंस्कृतता, नीतिमत्ता रुजवून जनसेवा हाच धर्म. यातून देवचंद शाह यांचे समाजाबद्दलचे विचार स्पष्ट होतात. देवचंदभाईंचा शिक्षण हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा होता. शिक्षणाने माणूस खरा शहाणा होतो, सुसंस्कृत होतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. अनेक शिक्षण संस्थांना त्यांनी उदार हस्ते मदत केली. सीमा भागातील मराठी जनतेबद्दलच्या अपार कळवळ्यातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे कार्य धसास लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुर्दैवानं हा प्रश्न अजूनही भिजत पडला आहे. या भाषिक अस्मितेतूनच जनता शिक्षण मंडळाची निर्मिती झाली.
या गावात कॉलेज झाल्याशिवाय निपाणीला पुन्हा पाऊल टाकणार नाही, या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तळमळीच्या उद्गारांनी अस्वस्थ होऊन श्रीमान देवचंदजींनी कॉलेज उभे करण्याचा विधायक संकल्प सोडला. दिनांक 4 सप्टेंबर 1960 रोजी जनता शिक्षण मंडळ अर्जुन नगर पोस्ट निपाणी जिल्हा कोल्हापूर संस्थेचे नाव ठरवण्यात आले आणि दिनांक 7 सप्टेंबर 1960 रोजी ते रजिस्टर करण्यात आले. जनतेला केलेल्या आव्हानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला केवळ 8च दिवसात. व्यापारी, शेतकरी, कामगार यांनी 4 लाखावर निधी संस्थेला उपलब्ध करून दिला. श्री रामचंद्र गुंडोपंत कुलकर्णी तथा भाऊसाहेब शिप्पूरकर यांनी 15 एकर 4 गुंठे आणि श्रीयुत शंकर ईश्वराप्पा शांडगे यांनी 7 एकर 30 गुंठे जमीन दान दिली. संस्थेने 22 एकर जमीन विकत घेतली. 4 डिसेंबर 1960 रोजी अर्जुन नगर निपाणी येथील जनता महाविद्यालयाचा भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमान देवचंदजी शाह आणि त्यांच्या पत्नी सौ अनुसुयाबेन या पतिपत्नींच्या शुभ हस्ते जनता महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचे धार्मिक विधी पार पडले. कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज यांचे यानंतर आगमन झाले आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि छत्रपती शहाजी महाराज यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले आणि केवळ 8च महिन्यात म्हणजेच 18 जून 1961 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते जनता महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. 18 जून 1961 रोजी जनता महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्यास अर्जुन नगरचा संपूर्ण माळ जनसागराने फुलला होता. उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. पाहुण्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने तयारी झाली होती. पाहुण्यांचे आगमन होताच जनसागरामध्ये एकच चेतना निर्माण झाली. नामदार यशवंतरावजी चव्हाण यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने केलं गेलं. त्यांच्याबरोबर देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून करण्यात आली आणि त्यानंतर उद्घाटन फलकाचे अनावरण करण्यात आले. देवचंद भाईंनी हार तुरे आणि गुच्छ देऊन नामदार यशवंतरावजी चव्हाण यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होताच. देवचंद भाईंनी नामदार यशवंतरावजी चव्हाण यांची ओळख करून दिली आणि त्यानंतर नामदार यशवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. आपल्या भाषणात नामदार यशवंतरावजी चव्हाण म्हणाले, आजपर्यंत मी अनेक जनता महाविद्यालये पाहिली आहेत, पण तुमचा हा हजारो लोकांचा प्रचंड समुदाय आणि उत्साह पाहून जनता महाविद्यालय बनल्याचा साक्षात्कार मला अनुभवण्यास मिळाला. या महाविद्यालयाच्या संबंधीच्या अपेक्षा बोलून दाखवताना नामदार यशवंतराव चव्हाण म्हणाले, महाविद्यालय हे देश उभारणीच्या कामातील एक मोठे साधन आहे. आपल्याला भारत मोठा करायचा आहे, म्हणजे त्यामधील माणसांचे विचार, बुद्धी, शील आणि अंतःकरणे ही मोठी करायची आहेत. हे झाल्याशिवाय देश मोठा होणार नाही. त्यासाठी नवी दुनिया शोधण्याची वृत्ती आमच्यात निर्माण झाली पाहिजे. आमच्या बुद्धीची क्षितिजे आणि सीमा बदलल्या पाहिजेत.
तुमची भावना आणि तिच्यातून निर्माण झालेले हे ज्ञान मंदिर, यातून निर्माण होणारे ज्ञान आणि आशा, यातून एक नवीन सांस्कृतिक वातावरण निर्माण होईल असा माझा विश्वास आहे. शेवटी या ग्रामीण विभागात महाविद्यालय स्थापण्यात जे औचित्य जनतेने दाखवले त्याबद्दल मी अभिनंदन करतो. या महाविद्यालयाची प्रगती होत राहो. महाराष्ट्र सरकार या महाविद्यालयाकडे जास्तीत जास्त लक्ष देईल अशी मी ग्वाही देतो. या सर्व दृष्टीने पहिले म्हणजे जनता शिक्षण मंडळाचे महाविद्यालय याची स्थापना म्हणजे श्री देवचंद भाई यांच्या शैक्षणिक कार्यातील महान पर्व आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. नामदार चव्हाणांच्या भाषणानंतर निपाणी परिसरातून आलेल्या मान्यवरांकडून हार तुरे आणि गुच्छ नामदार यशवंतरावजी चव्हाण यांना देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. श्रीमान देवचंद छगनलाल शाह यांचा सुवर्ण महोत्सव 1962 साली साजरा करण्यात आला. या समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. या कार्यक्रमासाठी अर्जुन नगरचा माळ हा जनसागर बनला होता. स्वतः देवचंद भाईंनी या कार्यक्रमात लक्ष घातले होते. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. पाहुण्यांचे आगमन होताच अर्जुन नगरच्या माळावरती जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. व्यासपीठावरती भाई माधवराव बागल, माननीय बाळासाहेब माने, नामदार बाळासाहेब देसाई, माननीय मनोहरभाई पटेल यांची उपस्थिती होती. सुरुवातीला माननीय शंकररावजी किर्लोस्कर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात किर्लोस्करजी म्हणाले, श्री देवचंद शाह यांनी आपल्या क्षेत्रात संपादन केलेले उज्ज्वल यश आणि अलोट लोकप्रियता हा सामान्य यशाचा प्रकार नाही. हे परमोच्च स्थान मिळवण्यास त्यांना तसाच मोठा विक्रम करावा लागला आहे. देवचंदजींनी मिळवलेल्या अलोट वैभवासाठी त्यांना वेळोवेळी केवढी धडाडी आणि आत्मविश्वास प्रकट करावा लागला असेल हे कोणाच्याही सहज लक्षात येऊ शकेल. येऱ्या गबाळ्याचे हे काम नव्हे. इतर व्यापारी जिथे पाऊल टाकण्यास कचरत तिथे देवचंदजी निर्भयपणे पुढे सरसावत. म्हणूनच जे श्रेय इतरांच्या वाट्याला येऊ शकलं नाही ते त्यांच्या पदरात पडलं. अशा प्रकारे स्वतःच्या क्षेत्रात आपल्या बुद्धी सामर्थ्याने आणि धडाडीने उच्च यश मिळवणे ही एक लोकोत्तर कामगिरी होय यात शंकाच नाही. पण माणसाची खरी परीक्षा एवढ्यावरच होऊ शकत नाही. त्याने स्वहिताबरोबर केवढे समाजहित साधले यावर त्याची बरोबर किंमत केली जाते. समाजाविषयी एवढी कळकळ असणारे फार थोडे आढळतात.
किर्लोस्करजींच्या भाषणानंतर मनोहरभाई पटेल यांनी भाषण केले. ते म्हणाले, देवचंदभाईंच्या उद्योगातील सखोल रुचीविषयी, सातत्याने खडतर काम करत राहण्याविषयी, त्यांना मिळालेला पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी याविषयी, त्यांचा नम्र सौजन्यशील वृत्तीविषयी आत्मीयतेने उद्गार काढले होते. मेजर जनरल SP थोरात यांनी देवचंदभाईंच्या वैयक्तिक साध्या राहणीचे, सौंदर्याचे आकर्षण असलेल्या स्वभावाचे, दानशूरतेचे, त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक वाटते. निपाणी परिसरातील जनतेने श्रीमान देवचंदभाई यांना 1,11,111 रुपयांची थैली प्रदान केली. निपाणी परिसरातून आलेल्या मान्यवरांनी पाहुण्यांचे आणि देवचंदभाईंचे हारतुरे आणि गुच्छ देऊन स्वागत केले. श्रीमान देवचंदभाई आपल्या भाषणात म्हणाले, नामदार यशवंतरावजी चव्हाण, सुवर्ण महोत्सवचे समितीचे अध्यक्ष मनोहरभाई, केंद्र सरकारचे उपमंत्री व महाराष्ट्राचे इतर मान्यवर मंत्री व उपमंत्री, भारतातील अनेक देशातून आलेले थोर उद्योगपती आणि प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या आयुष्याचे अर्धे शतक पूर्ण होऊन या वर्षी मी 51व्या वर्षात पदार्पण केले. या प्रसंगी माझा गौरव करण्याचे ठरवून आपण हा भव्य समारंभ घडवून आणला. आज बहुसंख्येने या ठिकाणी आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्याकरता आलात हे पाहून माझे अंतःकरण कैवरून आले आहे. आपल्या या प्रेमाच्या वर्षावाने माझ्या अंतःकरणात ज्या भावना भरून आल्या आहेत त्या शब्दाने व्यक्त करणे मला शक्य नाही. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या माणसाने आजपर्यंत जी अल्पसेवा केली, तिथे आईच्या अंतःकरणाने आपण कौतुक करीत आहात असेच मी मानतो. या प्रसंगी आपणा सर्वांना मी नम्रपणे अभिवादन करतो. या सत्कार समारंभाच्या निमित्ताने माझ्या मागील आयुष्याचे पूर्वावलोकन करून पुढील कार्याची योजना आखण्याची संधी आपण मला प्राप्त करून दिली आहे. आजपर्यंत माझ्या हातून जे थोडे कार्य झाले त्यात माझे असे फार थोडे आहे. हे भगवान महावीराच्या कृपेचे, माझ्या माता पित्यांच्या आशीर्वादाचे आणि माझ्या अत्यंत सहकार्याचे स्नेहाचे फळ आहे. हे बंधू भगिनींनो, माझ्या सुवर्ण महोत्सव निमित्त आपण माझा सत्कार करून गौरवपूर्ण अर्पण केला आहे. या गौरवकरांसाठी सर्व व्यक्तींच्या माझ्याबद्दलच्या सदिच्छाबद्दल मी त्यांचा अंतःपूर्ण ऋणी आहे. माझ्या आयुष्यातील या पुढील काळात वंचितची सेवा करण्यास मला यापुढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण 1,01,000 निधी देशला सुवर्ण महोत्सव ट्रस्ट या नावाने आपण जी दिली आहे, त्यामध्ये माझे मी स्वतःचे 51,000 रुपये त्यात घालून मी हा अर्पण करतो आहे. मी या गौरव निधीचा स्वीकार करीत आहे. या निधीचा उपयोग मुख्यतः जनतेच्या सेवेसाठी केला जाईल याची मी ग्वाही देतो. ज्यांनी या निधीत मदत केली आहे त्याचाही मी आभारी आहे. नामदार यशवंतरावजी, मान्य उपमंत्री, सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन, सभासद, वर्गावरून आलेले माझे प्रेमामुळे मुद्दाम आलेले उद्योगपती, नागपूरचे श्री बाबूराव धनवटे, श्री KK धोटे साहेब आणि निपाणी विभागातील माझ्या बंधू भगिनींनो, आज या माझ्या सत्कार प्रसंगी आपण अगत्याने येऊन माझ्यावर आपले प्रेम व्यक्त केले याबद्दल तुम्हा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. आपणा सर्वांचे प्रेम, सहकार आणि सदिच्छा माझ्या या पुढील आयुष्यातील माझ्या पाठीशी सतत राहाव्यात एवढीच आपल्याची प्रार्थना आहे. देवचंदभाईंच्या भाषणानंतर नामदार यशवंतरावजी चव्हाण यांचे भाषण झाले. अशा प्रकारे देवचंदभाईंच्या सुवर्ण महोत्सव समारंभाची सांगता झाली. 4 जानेवारी 1967 रोजी देवचंद कॉलेज नामाभिधान समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक आणि नामदार बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास तमाम जनसागर लोटला होता.
निपाणी आणि परिसरातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमास उपस्थित होते. नामदार वसंतरावजी नाईक आणि नामदार बाळासाहेब देसाई यांचे आगमन होताच अर्जुन नगरच्या माळावरती एकच जल्लोष झाला. पाहुण्यांचे स्वागत अर्थातच पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. पारंपरिक स्वागतानंतर नामदार वसंतरावजी नाईक राष्ट्रीय छात्र सेनेची मानवंदना स्वीकारण्यासाठी दाखल झाले. मानवंदना स्वीकारल्यानंतर पाहुण्यांचे व्यासपीठावरती आगमन झाले. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य ए पाटील यांनी सर्वांचे स्वागत केलं. माननीय वेणीचंद दोशी यांनी नामाभिधानाच्या फलकाचे उद्घाटन करण्यास माननीय पाहुण्यांना विनंती केली आणि फलकाचे उद्घाटन झाले. निपाणी परिसरातील आलेल्या मान्यवरांकडून पाहुण्यांना हारतुरे आणि गुच्छ प्रदान करण्यात आले. त्यानंतर देवचंद भाईंनी भाषण केले. नामदार बाळासाहेब देसाई यांनी श्री D.C. शाह यांचे यथार्थ शब्दात वर्णन केले होते. त्यानुसार अर्जुन नगरच्या जंगलाला मंगल बनवणारे श्री शाह हे एक कुशल कारागीरच ठरले. संत नामदेव म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, तसे आचार गौरव सुकुली न जनाचे. याप्रमाणे श्रीमान शाह यांच्या वागण्यातील मार्दव, त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येणारी आपुलकी, त्यांचे मोठेपण आणि थोर कुळी पटवून देणारे आहे. व्यक्तीचे जीवन हे वर्षांनी बांधलेले असते, पण आपल्या अनंत सद्गुणांनी व्यक्ती अनंत काळ जगते आणि यातच खरा पुरुषार्थ. निपाणी आणि तिच्या पंचक्रोशीत श्री शाह यांच्यासारखी देवाची अनुकूलता असलेली व्यक्ती सापडणे अशक्य. दैवबुद्धी देईल, संपत्तीही देईल, पण त्याचा योग्य तो वापर करण्याची पात्रता फार थोड्यांच्याच ठिकाणी दिसते. मान्यवरांच्या भाषणानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर चहापनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अशा प्रकारे जनता कॉलेज आता बनले आहे देवचंद कॉलेज.
देवचंदभाईंचे वय अवघे 22 वर्षाचे होते. 1934 सालची नगरपालिकेची त्रैवार्षिक निवडणूक आली. निपाणीतील जाणकार व्यक्तींचे कार्य, कर्तबगारी आणि लौकिक ही तत्सम देवचंदभाईंच्या नजरेसमोर होती आणि त्याचमुळे देवचंदभाईंच्या तारुण्यसुलभ महत्वाकांक्षेत या निवडणुकीचे आकर्षण वाटू लागले. घरातील मंडळी आणि इतर मित्रपरिवाराकडूनही देवचंदभाईंनी निवडणुकीत भाग घ्यावा असा आग्रह धरला गेला आणि प्रोत्साहनही मिळालं. देवचंदभाई निवडणुकीस उभे राहिले आणि चांगल्या मताधिक्याने निवडूनही आले. निपाणी महानगरपालिकेतील पहिली 3 वर्षे म्हणजे एका अर्थी देवचंदभाईंच्या सार्वजनिक जीवनातील उमेदवारीचा काळ. या काळातच त्यांच्या अंगी असलेले बीजपूत सद्गुण वाढीस लागले. 2 वर्षे ते आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि इतर उपसमित्यांमध्ये त्यांनी काम केले. नगरपालिकेच्या द्वारे होऊ शकणाऱ्या जनसेवेची त्यांना कल्पना आली आणि जीवनाचे ध्येय निश्चित ठरवून व्यक्तिजीवनातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर आपले ध्येय मूर्त स्वरूपात आणण्याकरिता व्यापक स्वरूपाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे असं त्यांना वाटू लागलं. 1934 ते 1937 या काळात देवचंदभाईंनी अनेक कामे हाती घेतली आणि ती पूर्ण केली. त्यांनी पूर्ण केलेल्या कामाची पावती 1937च्या निवडणुकीत परत विजयी होऊन वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी निपाणीच्या नगराध्यक्षपदी निवड झाली. निपाणी शहराच्या भावी उत्कर्षास अधिक प्रमाणावर कारणीभूत होणारी एक संघटना, कुशल आणि प्रभावी व्यक्ती विकसित होत असल्याचा प्रत्यय 1937 ते 1940 या 3 वर्षाच्या काळात नागरिकांना आला. 1940 मध्ये पुन्हा नगरपालिकेची त्रैवार्षिक निवडणूक झाली आणि देवचंदभाई पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. 1940 पासून पुढील 15 वर्षे नगरपालिकेच्या इतिहासात जशी अनेक दृष्टीने महत्त्वाची ठरली, तशीच ती देवचंदभाईंच्या विकासाच्या दृष्टीनेही फार महत्त्वाची ठरली. 1937 ते 1954 पर्यंत निपाणी नगरपालिकेची सुधारणा, उत्कर्ष आणि भरभराट, तिला मिळालेली प्रतिष्ठा आणि नावलौकिक यात देवचंदभाईंच्या प्रयत्नांचा वाटा फारच मोलाचा आणि मोठा आहे, यात शंकाच नाही. निपाणी महानगरपालिकेचा शतसांवत्सरिक समारंभ अभूतपूर्व सोहळ्यात पार पाडून देवचंदभाईंनी आपल्या नगरपालिकेतील कामगिरीच्या यशोमंदिरावर कळसच चढविला. मुंबई राज्याचे राज्यपाल हरिकृष्ण मेहताब यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ त्यांनी घडवून आणला. त्यावेळचे स्थानिक स्वराज्य मंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते शतसांवत्सरिक स्मृतिग्रंथाचे प्रकाशन आणि त्यांच्याच हस्ते शतसांवत्सरिक सभागृहाचे उद्घाटन झाले. श्रीमती निर्मला राजे भोसले यांच्या हस्ते नगरपालिकेच्या बालउद्यानाचे उद्घाटन झाले. अशा थोर व्यक्तींच्या उपस्थितीत हा समारंभ साजरा होत असताना नागरिकांच्या उत्साहाला आनंदाचे भरते आले होते. आपल्या नगरपालिकेच्या कार्यात आणि इतर जीवन क्षेत्रात ज्यांनी मदत केली होती आणि हार्दिक सहकार्य केले होते, अशा सर्व व्यक्तींचा समावेश त्यांनी या समित्यांमध्ये केला आणि त्यांच्या समवेत नगरपालिकेच्या इतिहासातील हा भव्य आणि अपूर्व सोहळा यशस्वी करून दाखवला. या निमित्ताने गाव जेवण घालून आबालवृद्ध सर्व नागरिक स्त्री पुरुषांसह सर्वांना त्यांनी संतुष्ट केले. निपाणी नगरपालिकेत निवडून येताच ते व्यापार उद्योग सांभाळत नगरपालिकेत नेमाने जाऊ लागले. आपल्या मृदुभाषी, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी नोकरांना जिंकले. दैनंदिन बाबी तत्परतेने निकालात काढणे आणि शहराच्या विकासाच्या कायमस्वरूपी बाबी
शिक्षण, रस्ते, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, उद्याने, क्रीडांगणे, पुतळे, नगररचना योजनापूर्वक आणि कष्टपूर्वक पूर्ण करणे हा ध्यास घेऊन 1933 ते 1955 या काळात नगरपालिका इमारत, हायस्कूल इमारत विस्तार, राणी लक्ष्मीबाई सुतिकागृह, मोफत वाचनालय, ग्रंथालय, आयुर्वेदिक दवाखाना, शिशु संगोपन केंद्र आणि सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे जवाहरलाल तलावाची निर्मिती, स्टेट बँकेची शाखा, अद्ययावत एसटी स्टँड अशा चिरस्थायी विकास कामातून निपाणीचा कायापालट केला. ज्या भूमीत प्रदेशात आपण राहिलो, वाढलो तेथील सुखदुःखाशी एकरूप होणे हीच एक राष्ट्रीयत्वाची आपल्या देशाला आज खरी गरज आहे. या दृष्टिकोनातून देवचंदजींपासून एक राष्ट्रीयत्वाचा धडा अनेकांनी घेण्यासारखा आहे असं म्हणायला हरकत नाही. देवचंदजींच्या जीवनातून आजच्या तरुणांनी प्रेरणा घेऊन आपली चाकोरी बदलण्याचा प्रयत्न करावा हीच अपेक्षा. अशा दानशूर उद्योगपतीबद्दल कुणालाही आदर अभिमानच वाटेल. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींनीही त्यांना पद्मश्रीचा किताब देऊन गौरव केला. अवघ्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला याचा खूपच आनंद झाला. मराठी माणसाला देवचंदभाईंबद्दल उपरोक्त कारणाखेरीजही वेगळी आत्मीयता आहे. निपाणीचा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात यावा यासाठी घटनात्मक आणि शांततेच्या मार्गाने देवचंदभाईंनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. निपाणी म्हैसूर राज्यात असतानाही तेथील मराठी संस्कृतीची आणि शिक्षणाची पताका त्यांनी फडकवत ठेवली आणि हे कार्य अटकेपार झेंडा फडकवण्यासारखे महत्त्वपूर्ण ठरत आहे. निपाणीच्या महाराष्ट्रातील विलिनीकरणाचा इतिहास लिहिताना देवचंदजींचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल यात शंका नाही. व्यापारामध्ये आणि उद्योगात सचोटी आणि साहसी वृत्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा सचोटीच्या आणि साहसी वृत्तीच्या श्री देवचंदभाईंसारख्या उद्योगपतीच्या जीवनातून आणि कार्यातून तरुणांना एक नवीन प्रेरणा मिळण्यासारखी आहे. त्यांचे हे कार्य आजच्या पिढीला दीपस्तंभासारखे ठरणारे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे कसे मिळवावेत हे जाणणारे अनेक लोक या देशात आहेत, पण मिळवलेले पैसे समाज कल्याणासाठी मुक्त हस्ताने खर्च करणारा देवचंदभाईंसारखा दिलदार लक्ष्मीपुत्र विरळच. शिक्षणाच्या क्षेत्रात पाण्यासारखा पैसा दान करून देवचंदभाईजींनी ज्ञानाची गंगा कित्येक गोरगरीब लोकांच्या दारात पोचवली. देवचंदजींचे या क्षेत्रातील कार्य किती थोर आहे याची खरी कल्पना निपाणी कोल्हापूरच्या बाजूला प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय यायची नाही. त्या भागातील लोक त्यांना देवासारखे मानतात. देवचंदभाई देव नसले तरी देव माणूस तरी निश्चितच आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या योगदानाने देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला. 1950 मध्ये देश प्रजासत्ताक बनला. हे समारंभ देवचंदजींनी अमाप उत्साहात साजरे केले. हे सर्व काँग्रेसमुळे झाले असे त्यांना वाटत होते. त्यातून त्यांची काँग्रेसविषयीची आत्मीयता वाढत गेली. 1952 मध्ये ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर आमदार म्हणून निवडून आले. बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकला नाही. देवचंदभाईंनी इतरांच्या सहकार्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य जोरात सुरू ठेवले. शिष्टमंडळे, पंचायतींचे ठराव, दार कमिशन, फाजल अली कमिशन यांच्या पुढे निवेदने, त्याचप्रमाणे काँग्रेसची शिस्त पाळून लोकसभेतही या जनतेचा आवाज जोरदारपणे उठावा यासाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्रानंतर हळूहळू राजकारणाला वेगळे वळण लागले आणि सीमा प्रश्न गौणस्थानी गेला. एकटे देवचंदभाई या बाबतीत हतबुद्ध झाले. जनता शिक्षण मंडळ या संस्थेचा आज वटवृक्ष बनला आहे. एकाच छताखाली पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली.
सीमा भागातील 7,000हून अधिक विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत। आजपर्यंत हजारो विद्यार्थी देश-विदेशात सन्मानाच्या पदावर कार्यरत आहेत। आपले शिक्षण अपूर्ण राहिले ही उणीव त्यांनी पुढील पिढीत काढली। आपल्या मुलांना त्यांनी उच्च विद्याभूषित बनवलेच, तर त्याचबरोबर इतरही सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून ते अनेक शिक्षण संस्थांचे आश्रयदाते बनले। निपाणीतीलच नव्हे तर कोल्हापूर, गारगोटी, बेळगाव, कराड, पुणे, मालेगाव अशा अनेक शिक्षण संस्थांशी त्यांचा संबंध आला। तो कधी पदाधिकारी म्हणून तर कधी आर्थिक मदतीतून। शिक्षण प्रसाराची ही त्यांची तळमळ त्यांच्या शब्दात पुढील प्रमाणे: सध्याचे युग हे ज्ञानयुग आहे। प्रत्येक मुलाने विद्यावंत होऊन नागरिकत्वाची कर्तव्ये पार पाडण्यास शिकले पाहिजे। देवचंद भाईंचे राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्र यातील यशाचा पाया व्यापार उद्योगाने घातला। विधायक कार्याला आर्थिक पाठबळ लागते, ते या व्यवसायाने पुरवले। तंबाखू व्यापारात लोकांनी तंबाखू सम्राट ही पदवी देण्याइतपत उदंड यश त्यांनी मिळवले। देवचंद शाह यांच्या उदारतेचं उत्तम उदाहरण म्हणजे देवचंद शाह दुःखितांचे अश्रू पुसून त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत दुर्बळांना सबळ बनवत। याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नेहमी बेंगलोरला येणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरचा प्रामाणिकपणा पाहून त्याला टॅक्सी मालक बनवले। देवचंद रूपी परमेश्वर पाहून त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले। निपाणीतील 10,000वर तंबाखू आणि विडी कामगार देवचंदजींचा आदर करतात। त्यांच्यामुळे अनेकांचे संसार मार्गी लागले, मुलांना शिक्षण मिळाले, नोकऱ्या मिळाल्या। कामगार दुर्लक्षित आणि अन्याय पीडित होऊ नये यासाठी ते दक्ष असत। त्यांचे मित्र MC मेहता हे लिहितात, देशात तंबाखू व्यापारात ख्याती मिळवूनही देवचंद भाईंनी मानवी कल्याणाची जाण ठेवली आहे। यांत्रिकीकरण फायदेशीर असले तरी अनेक कुटुंब बेकारीच्या खाईत लोटली जातील, म्हणून देवचंदजींनी तंबाखू व्यवसायात यंत्राचा वापर यास विरोध केला। आपल्या फर्ममधून सरकारी नियमाप्रमाणे कामगारांना पगार आणि बोनस दिला। जगा, जगवा आणि जगू द्या हा भगवान महावीरांचा संदेश त्यांनी आचरणात आणला। देवचंद भाईंच्या पिढीवर सर्वात जास्त शेतकरी आहेत, कारण या पिढीने अनेक वर्षापासून सातत्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता। एकूण रक्कम चुकती करत असताना ठरलेल्या भावाच्या पटीमध्ये एकही पैसा कमी मिळत नाही याची खात्री शेतकऱ्यांना होती। देवचंद भाई नैसर्गिक आपदग्रस्तांना मदत म्हणजे मानव धर्माचे कार्य अशी देवचंद भाईंची धारणा होती। 1950च्या धरणीकंपाने आसामात हाहाकार माजला। भूकंप पीडितांच्या मदतीसाठी निपाणीत घरोघर फिरून आसामची करुण कहाणी सांगून सर्वांच्या अंतःकरणात सहानुभूती निर्माण केली आणि एका दिवसात रोख 10,000 रुपये, कपडे, धान्य गोळा करून मध्यवर्ती सरकारमार्फत आसामला पोहोचवले। कदाचित याचमुळे मुंबई सरकारने राज्यव्यापी आसाम समितीवर काम करण्यास त्यांना पाचारण केले। महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतात दुष्काळ पडल्यावर देखील या दुष्काळग्रस्तांना भरपूर सहाय्य गोळा करून प्रत्यक्ष पीडितांना वाटले। 1961च्या पूरग्रस्तांनाही अशीच थेट मदत पुरवली। कोयना नगरच्या भूकंपाच्या बातमीने देवचंदजींचे मन गलबलून गेले। कोयना भूकंप निवारण सहाय्य निधी कमिटी स्थापन करून घरोघरी फिरून पैसा, धान्य, कपडे हे त्यांनी गोळा केले आणि या निधीत स्वतःचे 5,000 रुपये घालून ही मदत भूकंपग्रस्तांनाच मिळेल याची दक्षता घेतली। रसिक श्रोते हो, देवचंदजींचा एकूण जीवनपट पाहत असताना संत तुकारामांच्या या ओळींची आठवण होते। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी।
प्रामाणिकपणे व्यापार उद्यम करून मिळालेली संपत्ती समाजप्रती अर्पण करणारे हे व्यक्तिमत्व संत तुकारामांच्याच शब्दात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मातापित्यांनी ठेवलेले देवचंद हे नाव खऱ्या अर्थाने त्यांनी शोभवले आणि आपल्या कृती आणि उक्तीने ते त्यांनी सार्थ ठरवले. देवचंद भाईंनी आपल्या आयुष्यात शत्रुत्वाचा विचार कधीही केला नाही. कोल्हापूरच्या श्री क्षात्र जगद्गुरूंनी त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना म्हटले आहे, ईश्वरापर्ण बुद्धीने जनहित दृष्टी ठेवून व्यापार करणारा वाराणसीचा व्यापारी तुलाधार हा महान तपश्चर्या करणाऱ्या जाजलीपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे व्यासांनी शांती पर्वात सांगितले आहे. या इतिहासाच्या दृष्टीने विचार केला तर आमदार देवचंद भाई शाह हे आपल्या देशासाठी दीर्घकाळ तुरुंगवास भोगणाऱ्या देशभक्तापेक्षाही श्रेष्ठ ठरतील यात शंका नाही. समाजसेवा आणि राष्ट्रप्रेम हे आमदार देवचंद शाह यांचे स्थायी भाव आहेत. देवचंद भाई जपानला गेले ते व्यापारी निरीक्षण करण्यास आणि तिकडच्या कारखानदारीचा अभ्यास करण्यास. तथापि जपानात शिक्षण कसे दिले जाते, तेथील राहणी कशी आहे, भारताबद्दल तेथील जनमत काय इत्यादी बद्दल त्यांनी बारकाईने माहिती घेतली. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या देशाबद्दल इथे विलक्षण आत्मीयता असलेलं त्यांना दिसून आलं. जपानच्या प्रवासाने त्यांच्या व्यवसायात मदतच झाली, पण त्यापेक्षाही जीवन समृद्ध करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे याचे ज्ञान त्यांनी तिथे संपादन केले. दक्षिण महाराष्ट्रासाठी कोल्हापूर इथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर विद्यापीठाच्या सिनेटवर आणि सिंडिकेटवर देवचंद भाईंची निवड झाली होती. विद्यापीठाच्या निधी समितीचेही ते प्रमुख होते. महाराष्ट्रात अनेक रत्ने जन्माला आली. त्यातील कित्येक लोक दंतकथातून शोभावीत अशी कर्तृत्ववान आहेत. देवचंद भाई या मालिकेतील एक लक्षवेधी रत्न. या रत्नाची पारख भारताच्या राष्ट्रपतींनी केली आणि 1968 मध्ये त्यांना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आलं. हा किताब पुरेसा नाही असे भारत सरकारच्या लवकरच लक्षात आले असावे, म्हणून त्यांनी 1971 मध्ये त्यांना पद्मभूषण या किताबाने गौरवले. महाराष्ट्रात पद्मभूषण फारच थोडे. त्यांची मालिका काढली तर त्यात केवळ एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच रत्न आहेत आणि यामध्ये एक रत्न म्हणजे श्रीमान देवचंद भाई छगनलाल शाह हे होत. वास्तविक देवचंद भाईंचे शिक्षण जीवनाच्या महाशाळेत फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे. महाविद्यालयातला माणूस पुस्तके वाचून शहाणा होतो. तिथे त्याच्या बुद्धिमत्तेला पुस्तकी धार येते. तो वाक्पटू होतो. जीवनात काही करण्यापेक्षा बोलण्यावर किंवा विद्वत्ता प्रचूर लेखन करण्यावर त्याचा भर असतो. निदान तसा महाविद्यालयातील शिक्षणात धोका संभवतो. पण देवचंद भाईंची महाशाळा ही अधिक व्यापक होती. या शाळेत त्यांनी पुस्तकापेक्षा माणसे अधिक वाचली. शास्त्रीय पुस्तकातून शास्त्रीय प्रश्न समजून घेण्यापेक्षा समाजाचे प्रश्न, समाजाच्या समस्या, लोकांची स्थिती, त्यांच्या संसाराची चुकलेली गणिते त्यांनी समजून घेतली. ज्या वयात त्यांना महाविद्यालयाचे शिक्षण घेता आले असते त्या वयातच त्यांना हे मानवतेचे व्यापक आणि सखोल शिक्षण मिळाले आणि म्हणूनच कदाचित माणूस हाच देव त्यांनी मानला. धर्मातील स्वर्गीय देवापेक्षा समाजातील मानव देवाला देवचंद भाईंनी मनापासून अधिक पूजले. त्यांचा धर्मही मानव धर्म हाच राहिला.